तर भंडारा जिल्ह्यामध्ये बंडखोरीचा फायदा कुणाला? कारण भंडाऱ्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आणि थोड्याच वेळात मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि त्यातूनच आपल्याला उत्तर मिळेल। पण त्याचबरोबर एक प्रश्न आहे, जोपर्यंत आपले निकाल स्पष्ट होत नाही, या बंडखोरीचा फटका नेमका कोणत्या पक्षांना बसणार आणि बंडखोरीचा फायदा नेमका कोणाला होणार? कारण भंडारा जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषद आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 नगर परिषद 2 नगरपंचायतींसाठी मतमोजणी पार पडणार आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजप राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी पाहायला मिळालेली आहे। या बंडखोरीचा फटका या पक्षांना बसतो का ते पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। पाहूया। आज राज्यामध्ये नगर परिषदेच्या मतमोजणीला 10 वाजेपासून सुरुवात होणार आहे, तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात आहे। भंडाराचा विचार केला असता भंडाऱ्यामध्ये 4 नगर परिषदेकरिता मतमोजणी होणार आहे, तर गोंदियामध्ये 2 नगर परिषद 2 नगरपंचायतीकरिता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकंदरीतच भंडारा गोंदियाचा विचार केला तर ह्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल, नाना पटोले, परिणय भुके आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर नरेंद्र भोंडेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण की भंडारा नगर परिषदेमध्ये स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी शिवसेनेकडून मैदानात उतरलेली आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी कोण बाजी मारतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर एकंदरीत ह्या मतमोजणीमध्ये मतदार राज्यांनी कोणाच्या पारड्यात कौल दिलं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा आणि तुमसरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये बंडखोरी झाली, त्यामुळे ह्या बंडखोरीचा फटका भाजपला बसतो का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण तांडेकर, जी 24 तास, भंडारा।